खामगाव येथील शिवांगी बेकर्समध्ये गॅस तुटवड्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली आहे। याचा थेट परिणाम 500हून अधिक कामगारांवर झाला असून कामगारांनी कंपनीकडून बंद कालावधीचा पूर्ण पगार देण्याची मागणी केली आहे। खामगाव येथील नामांकित शिवांगी बेकर्स येथे पार्ले कंपनीचे क्रीमचे बिस्किट बनवतात। या कंपनीमध्ये गॅस तुटवड्यामुळे उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या 4 दिवसांपासून कंपनीतील कामकाज बंद असल्याने सुमारे 500हून अधिक कामगारांवर आर्थिक संकट ओढवले आहे। सामाजिक कार्यकर्ते आनंद गायगोळ यांनी सांगितले की कंपनी व्यवस्थापनाच्या नियोजनातील त्रुटीमुळे अचानक गॅस संपल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे। वेळीच पर्यायी व्यवस्था केली असती तर उत्पादन बंद पडले नसते, असे त्यांनी नमूद केले। दरम्यान कामगार प्रतिनिधी दीपक हरिदास सुलताने यांनी सांगितले की सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे गॅस टंचाई असल्याचे सांगितले जात आहे। मात्र कंपनी बंद असल्याने कामगारांच्या उदरनिर्वाहावर मोठा परिणाम होत आहे। कंपनी पुन्हा सुरू होईपर्यंत कामगारांना पूर्ण वेतन देण्यात यावे अशी मागणी कामगारांनी केली आहे। तसेच या प्रकरणात राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी तातडीने लक्ष घालून तोडगा काढावा अशी मागणीही करण्यात आली आहे। कंपनीच्या व्यवस्थापकाच्या शून्य नियोजनाअभावी कंपनीतील गॅस संपलेला आहे। कंपनीच्या व्यवस्थापकाने गॅसचे नियोजन न केल्यामुळे 500 कामगारांवर उपासमारीची 500 कामगारच नव्हे तर त्यांच्या परिवारांवर सुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे। अशा या गंभीर परिस्थितीत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी या प्रकरणात जातीने लक्ष देऊन कामगारांवर जो उपासमारीची वेळ व त्यांच्या परिवारांवर उपासमारीची वेळ येत आहे याच्यामध्ये जातीने लक्ष घालून त्यांना न्याय द्यावा। कंपनीकडून सर्व कामगारांना जेवढ्या दिवस कंपनी बंद राहील तेवढ्या दिवसाचा कामगारांना पगार देण्याबाबत सूचना करावी अशी मी विनंती करीत आहे। कामगारांना पूर्णपणे पगार देऊन कामगारांना उपासमारीची वेळ येऊ नये व आपले लोकप्रतिनिधी माननीय आमदार व कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर यांनाही विनंती करतो की आपण या प्रकरणामध्ये जातीने लक्ष देऊन कामगाराच्या परिवारावर जे उपासमारीची वेळ आलेली आहे त्याच्यामध्ये योग्य सूचना देऊन कामगारांना मदत करावी